नमस्कार. शॉर्टकटमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आउटडोअर लोकेशनला शूट करत असताना कॅमेऱ्याची काय काळजी घ्यायची, काय पद्धतीने शॉट्स घ्यायचे, असे अनेकांचे प्रश्न असतात. आपले कॅमेरे खूप महाग असतात, खूप महत्त्वाची गोष्ट असते आपल्यासाठी. तर त्याची काळजी काय घ्यायची हे सांगण्यासाठी माझ्याबरोबर आहेत प्रसिद्ध कॅमेरामन केदार फडके. तर केदार, सांग आम्हाला की काय कॅमेऱ्याची काळजी घेतली पाहिजे आउटडोअरसाठी. कॅमेराची काळजी घेताना कॅमेरा ॲज अ इक्विपमेंट काळजी घेणं एक महत्त्वाचं असतं. दुसरं त्याच्या बरोबरीने कॅमेराबरोबर बॅटरीज आहेत, अजून काही ॲसेसरीज आपण वापरतो आणि त्याच्या संदर्भात डेटा ट्रान्सफर हा एक खूप मोठा मुद्दा आहे. आता त्या तिन्ही मुद्द्यावरती तुम्ही काळजी घेतली पाहिजे. कॅमेरा ॲज अ इक्विपमेंट काळजी घेतली म्हणजे आउटडोअरमध्ये लोकेशन्स कधी कधी शेड नसते, सावली नसते. आपल्याला नवीन डिजिटल कॅमेरा जे आलेत ते डिजिटल कॅमेरा असल्यामुळे आतमध्ये चिप्स असतात. त्या चिप्स ओव्हरहीट होतात. त्यांना एकपर्यंत गरम झाल्या त्या चिप की ते मालफंक्शन करतात. मालफंक्शनमध्ये त्याने काम करणं बंद करतात. तर आपल्याला बघत राहिलं पाहिजे की आपला कॅमेरा जी आहे, कॅमेराची बॉडी जी आहे ती गरम होत नाही. जेणेकरून जास्त गरम झाली तर कॅमेरा चुकीच्या पद्धतीने बिहेव करायला लागतो किंवा कधी कधी बंद पडतो, तुमचं शूटिंग थांबेल. तर ओला कपडा, ओला म्हणजे पूर्ण ओला नाही, हलका ओला कपडा त्याच्यावर ठेवावा. जेव्हा जमेल तेव्हा कॅमेराला शेड द्यावी, जेणेकरून कॅमेरा थंड राहील आणि तुमचं शूटिंग सुरळीत चालू राहील. एक तुला विचारायचं आहे, कॅमेऱ्याला शेड द्यावी म्हणजे शेड कुठून आणायची, काय पद्धतीचे शेड असतील ते? सोपं अगदी पद्धत म्हणजे तुम्ही एक छत्री कॅरी करू शकता. छत्री त्याच्यावर डायरेक्ट सूर्यप्रकाश त्याच्यावर न पडल्यामुळे कॅमेरा थोड्या वेळाने गरम होईल, लगेच गरम होणार नाही. डायरेक्ट एक्सपोज टू सन हा एक शब्द असतो. उन्हाखाली डायरेक्ट पकडू नका, त्याच्याखाली काहीतरी वरती पकडा. तर आपल्याकडे अगदीच काही नसेल तर थोडा मोठं थर्माकोल लाईन नसतात, लाईटिंग करे कटर पीस असतो 2x3चा, तो त्याच्यावर पकडू शकता. जेणेकरून डायरेक्ट सन कॅमेराच्या बॉडीला लागत नाही, पण हवा लागते. हवामुळे कॅमेरा थंड होतो, पण डायरेक्ट सन न लागल्यामुळे कॅमेरा एवढा हीट होत नाही. अजून काळजी घेत असताना लेन्सेसवरती धुळीचे कण येतात. जेव्हा आपण लेन्स चेंज करतो तेव्हा अटेंडंटला माहिती असतं हे सगळं, तरी पण कॅमेरामन म्हणून किंवा कॅमेरामनचा असिस्टंट म्हणून तुम्ही ती गोष्ट बघायला पाहिजे की लेन्स चेंज करताना तिघं जण मध्ये जो कॅमेरा ठेवून साईडला उभे राहिले तर त्याच्या धुळीचे कण पटकन जनरली आत जात नाहीत. तरी पण वाऱ्याचा वेग जास्ती असतो, त्यामुळे धुळीचे कण आत जातातच. तर शक्यतोवर एकदा आपण आउटडोअर लोकेशन करून गेलात तर गेल्यानंतर कॅमेरा जरा सर्व्हिस करून घ्यावा. त्याच्यावरती सर्व्हिसिंग स्वतः करू शकता मिनिमम बेसिक लेवलपर्यंत, किंवा एखाद्या टेक्निशियनकडे द्यावा आणि कॅमेरा सर्व्हिस करून घ्यावा, जेणेकरून कॅमेराची लाईफ वाढेल. आणखीन हे आपण इक्विपमेंट संदर्भात आता आपण म्हणलं, इक्विपमेंटमध्ये ॲसेसरीज येतात. मोस्टली प्रॉब्लेम आउटडोअरमध्ये येतात ते बॅटरी रिचार्ज करण्याचे. कधी कधी आपल्याकडे बॅटरी रिचार्ज करायला पॉईंट नसतात. तर तुम्ही लोकेशन रेग्युलर जेव्हा जाता, प्रोडक्शन मॅनेजर गेला असेल, EP गेले असतील किंवा डायरेक्टर गेला असेल, कॅमेरामन स्वतः कधी जाऊ शकला असेल, तर तिथे जाऊन त्याने बघितलं पाहिजे की मला इथे माझं रिचार्ज पॉईंट कुठे आहे, मी कुठून बॅटरी माझी रिचार्ज करू शकतो. त्या हिशोबाने अटेंडंटला इन्फॉर्मेशन दिली पाहिजे की आपण 1-4 तासानंतर एखाद्या पॉईंटला जाऊ तिथे आपल्याला परत रिचार्ज करता येईल. तर तेवढ्या जास्त बॅटरीज तुम्ही कॅरी केल्या पाहिजेत. नॉर्मल शूटिंगला तुम्ही 2 बॅटरीज कॅरी करत असाल, एखाद्या शूटिंगला खूप वेळानंतर आपल्याला रिचार्ज मिळणार असेल, बॅटरी रिचार्ज करण्याचं स्टेशन, तर तुम्ही 2च्या ऐवजी 4 बॅटरीज कॅरी करू शकता. किंवा एखादा माणूस प्रोडक्शनकडून असा मागून घ्यावा की जो एखाद्या पॉईंटला आहे, तुमचं हॉटेल असेल किंवा एखादं घर आपल्याला मिळालं असेल, तर तिथे तो सारखं ये जा करेल आणि तुमच्या बॅटरीज चार्ज करत राहील. त्याने तुमचं शूटिंग थांबणार नाही. कारण आउटडोअरला असताना वेळ खूप महत्त्वाची असते. कधी कधी संध्याकाळच्या शिवाय लागते, लाईट जायला लागतो, त्या काळामध्ये आपली बॅटरी संपली आणि शूटिंग थांबलं, हे खूपच लाजिरवाणी गोष्ट आहे. तर बॅटरी जरा रिचार्ज करत राहाव्यात, त्याची जरा काळजी घ्यावी. अनेकदा असं होतं की आपण बाहेर आउटडोअरला जेव्हा जातो तेव्हा आपण इक्विपमेंट्स खूप कॅरी करावे लागतात आपल्याला. ट्रॅक असतात, क्रेन असतात, लोक असतात. तर मग त्याच्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे केदार? डायरेक्टर जेव्हा एखादा शॉट आपल्याला सांगतो कॅमेरामनला की मला हा शॉट इकडे घ्यायचा आहे, याच्यासाठी आपल्याला क्रेन वापरायची आहे, या शॉटसाठी मला ट्रॅक वापरायचे आहेत, या शॉटसाठी मला 3 पीस ट्रॅक लावायचे आहेत. तर सकाळी आल्यानंतर तुम्ही ते जागा समजा आयडेंटिफाय करून ठेवलं की या लोकेशनला मला ट्रॅक लागणार आहे, दुसऱ्या लोकेशनला मला क्रेन लागणार आहे. तर ती इक्विपमेंट जी आहे तुमची, ती त्या ठिकाणी त्यावेळेला तुमच्या शॉट घेण्याच्या आधी 1 तास तिथे गेलेली असली पाहिजे. उगीचंच इक्विपमेंट घेऊन तुम्ही फिरायचं नाही. आता दुपारी 3 वाजता जर मला एका लोकेशनसाठी ट्रॅक लागणार आहे, सकाळपासून ट्रॅक लागणार नाही आहे, तर सकाळी 9 पासून जो मी बरोबर घेऊन फिरत जर बसलो तर त्या माणसांचं उगीचंच परिश्रम होणार 10 वेळा.
तिथे उपयोग काहीच नाही आहे. 3 वाजता जिथे आपण शूट करायला जाणार तिथे ऑलरेडी जाऊन जर ट्रॅक पोचला असेल, तुम्हाला जमलं तर पहिल्या शॉटला तुम्ही ट्रॅक त्यांना सांगितलं की असं लावून ठेवा, मी आल्यानंतर तो पहिला शॉट तो घेऊन टाकू, तर त्याच्या हिशोबाने तुमचं टाईम मॅनेजमेंट चांगलं होतं, तर तुमचा वेळ वाचतो. आजकाल कॅमेरे डिजिटल असतात, तुम्हाला कार्ड वापरावी लागतात आणि त्या कार्डमधनं डेटा ट्रान्सफर ही एक फार महत्त्वाची गोष्ट विशेषतः आउटडोअरला ती खूप महत्त्वाची असते. त्या बाबतीत काय काळजी घेतली पाहिजे? डेटा ट्रान्सफर करण्यासाठी इनडोअर तुम्ही शूटिंग करा किंवा आउटडोअर करा, दोन्हीमध्ये हा खूप हल्ली महत्त्वाचा मुद्दा झालेला आहे. निगेटिव्हवरती जेव्हा शूटिंग करायचे तेव्हा लॅब करून रिपोर्ट यायचा. त्याच्यासारखं आता हा एक मुद्दा आहे की तो डेटा नीट कॉपी झाला की नाही. तर तुम्ही दिवसभर मेहनत कराल, नंतर कळेल ते कार्ड कॉपीच झालं नाही आहे, कार्ड हँग झालं आहे, कारण तुम्ही खूप त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन जास्त स्टोअर केली. माझा ठोकताळा असा आहे की 100% जर कार्ड असेल तर तुम्ही जनरली 70 ते 75% त्याच्यामध्ये शूटिंग करावं. 75% कार्ड फुल झालं की कार्ड चेंज करावं आणि दुसरं कार्ड घालावं. 99% 98% कार्ड भरू नये, त्याने कधी कधी कार्डमध्ये माल फंक्शन होण्याची शक्यता असते. तुमचा सगळा डेटा जाईल, 3-4 तासाची तुमची सगळी मेहनत आहे ती सगळी वाया जाईल. मग ते या कॅमेरामनला पण आपण सांगूयात की आत्ताचा जो लगेच इंटरव्ह्यू cut आहे कर आणि तो लगेच किती transfer झाले, कर. किती पर्सेंट आहे? ठीक आहे, कार्ड चेंज करण्याची वेळ कार्ड आहे. चेंज करू. थँक्यू केदार. शॉर्ट फिल्म किंवा डॉक्युमेंटरी करताना किंवा कुठल्याही पद्धतीचं ऑडिओ व्हिज्युअल काम करताना विशेषतः आउटडोअरला कॅमेऱ्याची काय काळजी घ्यायची याच्या छोट्या छोट्या प्रोडक्टिव्ह टिप्स केदारनी आपल्याला दिल्या. केदारचं शॉर्टकट टीमतर्फे मी केदारचे आभार मानतो. तुम्ही ह्या सगळ्या टिप्स सकट उत्तम शॉर्ट फिल्म कराल आणि ती आम्हाला दाखवाल असा आम्हाला विश्वास आहे. बघत राहा शॉर्टकट.